आदिवासी बस्तियों में पानी की भारी किल्लत और जल जीवन मिशन के अंतर्गत काम में भारी अनियमितताओं के खिलाफ इगतपुरी के वेतरन डैम पर एल्गार मजदूर संगठन के नेतृत्व में शुक्रवार को एक तीव्र आंदोलन शुरू हुआ। संगठन के पदाधिकारी और बड़ी संख्या में महिला प्रदर्शनकारी वेतरन डैम पर पहुंचकर मुंबई को होने वाली जल आपूर्ति रोकने की चेतावनी दी। इगतपुरी के वेतरन डैम पर एल्गार मजदूर संगठन ने आदिवासी बस्तियों में जल संकट और जल जीवन मिशन के अनियमितताओं के खिलाफ प्रदर्शन किया। बड़ी संख्या में महिलाओं की भागीदारी रही। संगठन ने चेतावनी दी कि मांगे न मानी गई तो डैम की जल निकासी रोक देंगे और बहते पानी में कूदने जैसे कदम भी उठाएंगे। प्रमुख मांगों में स्वच्छ जलापूर्ति, मिशन की जांच और स्थानीय जल प्राथमिकता शामिल है। प्रशासन ने भारी पुलिस बल तैनात कर डैम परिसर की निगरानी शुरू की है। संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईने होत असताना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 15 धरणं असताना या धरणातलं पाणी नगर, नाशिक, पालघर या ठिकाणी जातं। मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाजलं, मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या ते उद्ध्वस्त झाले, त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही। त्यांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावं लागतं आणि या त्यांच्या दारातनं पाणी मुंबईला जातं, त्यांच्या नगरला जातं, त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं। ते पाणी आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही गेले 4 महिने सतत संघर्ष करतो आणि मुंबईला जाणारं जे वेतरण झालं जे पाणी आहे ते रोज पाणी 24 तास ते पाणी जातं, मात्र आम्हाला पाणी मिळत नाही। आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे, मुंबईला जाणारं पाणी पण आम्ही रोखणार आहोत। आधी आम्हाला पाणी द्या। जल जीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। 176 योजना ज्या आहेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये, त्यामध्ये शेकडो कोटींची तरतूद केली, मात्र अद्यापही 50% देखील त्या योजनांचं काम झालं नाही। माझ्याकडे आता 176 योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की कागदावर सांगतो की आम्ही 100% काम केलेलं आहे, तिथं पाणी जातं, मात्र जर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तिथं पाणी जात नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। हे पाणी जे आम्ही आता रोखतोय की धरणात न आम्हाला पाणी द्या, विहिरी का करताय तुम्ही, कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवताय, ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या? स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार असेल, खासदार असेल, कोणी यावरती बोलत नाही आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरिबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं। हे दुर्दैव मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते, तर 176 योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला, मात्र आजही त्यांच्या हांड्यात पाणी नाही आणि मुंबईचं पाणी आम्ही रोखणार आहोत। आधी आमच्यासाठी जोपर्यंत पाणी देत नाही या धरणातलं पाणी जल जीवनसाठी, तोपर्यंत आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही। आम्हाला काही करण्याची वेळ आली, आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने आज घेतलेली आहे।